आज आपण भारताच्या इतिहासातल्या एका खूप महत्वाच्या आणि म्हणायला गेले तर एका वेगळ्याच सम्राटाबद्दल बोलणार आहोत. एक असा राजा ज्याने लढाईची तलवार ठेवून दिली आणि अहिंसेचा धम्माचा मार्ग धरला. कोण? अर्थात सम्राट अशोक. अगदी. सम्राट अशोक मौर्य वंशातले ते तिसरे सम्राट होते. तिसरे, बरोबर. त्यांचा जन्म साधारणपणे इसवी पूर्व 304च्या आसपासचा. पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचं जे आपलं पटना आहे तिथे. पटना, बिहारमध्ये. हो. त्यांची मुख्य ओळख म्हणजे त्यांचं ते विशाल साम्राज्य. आणि काय प्रचंड होतं ते साम्राज्य. म्हणजे आपल्याकडच्या माहितीनुसार दक्षिणेकडचा थोडा भाग वगळला तर जवळजवळ सगळा भारतीय उपखंड. हो, अगदी. एवढंच नाही तर आजचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा पण काही भाग त्यांच्या ताब्यात होता. विचार करा, एका राजाच्या अंमलाखाली एवढा मोठा, एवढा वेगवेगळा प्रदेश आणणं म्हणजे कमाल असते त्यावेळची. प्रशासकीय आणि लष्करी ताकद जबरदस्त असणार. नक्कीच. पण ह्या मोठ्या साम्राज्याचा पाया तो काही अशोकाने नाही घातला. नाही, तो घातला होता त्यांच्या आजोबांनी, चंद्रगुप्त मौर्य, संस्थापक मौर्य साम्राज्याचे. बरोबर. साधारण इसवी पूर्व 323च्या आसपास. म्हणजे जेव्हा अलेक्झांडर गेला, सिकंदर. हो, त्याच्या मृत्यूनंतर जी राजकीय परिस्थिती बदलली ना, सिंधू नदीच्या पूर्वेकडचा ग्रीक प्रभाव कमी झाला, तेव्हा चंद्रगुप्तांनी हे साम्राज्य उभं केलं. म्हणजे अशोकाला हे साम्राज्य एक प्रकारे तयार मिळालं, पण त्यामागे मोठा संघर्ष होता. ऐकलंय की चंद्रगुप्तांनी चाणक्यांच्या मदतीने, ते नंद घराणं होतं ना, हो, धननंद, त्यांचं राज्य संपवलं. अगदी. पण हे काही असं सहज नाही झालं. म्हणजे सुरुवातीला चंद्रगुप्तांना अपयश पण आलं होतं म्हणे. अच्छा. पण मग चाणक्य, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची रणनीती आणि चंद्रगुप्तांची स्वतःची महत्वाकांक्षा, यातून त्यांनी फक्त मगधच नाही तर हळूहळू करत मोठा प्रदेश जिंकला. आणि महत्वाची गोष्ट काय की त्यांनी नुसतं जिंकलं नाही, तर चाणक्यांच्या अर्थशास्त्रानुसार एक चांगली प्रशासकीय यंत्रणा पण उभी केली. हो, तीच व्यवस्था पुढे अशोकाच्या पण कामी आली असणार. नक्कीच. त्याचा खूप फायदा झाला. आणि फक्त देशातल्या शत्रूंनाच नाही, बाहेरच्या शक्तींना पण तोंड दिलं त्यांनी. ते सेल्युकस निकेटरचं उदाहरण आहे बघा. अगदी बरोबर. इसवी पूर्व 305 मध्ये सेल्युकस म्हणजे तेव्हा बॅबिलॉन आणि पर्शियाचा शासक होता. त्याने प्रयत्न केला की अलेक्झांडरने जिंकलेला पण नंतर गमावलेला भारताचा प्रदेश परत मिळवायचा. पण जमलं नाही त्याला. नाही. चंद्रगुप्तांनी त्याचा चांगलाच पराभव केला. या विजयामुळे मौर्य साम्राज्याची ताकद सगळ्यांना कळाली आणि पश्चिमेकडचे काही प्रदेश पण मिळाले. पुढे जाऊन अशोकाच्या काळात हे राजनैतिक संबंध पण महत्वाचे ठरले. म्हणजे अशोक जेव्हा जन्माला आला तेव्हा मौर्य साम्राज्य फक्त मोठं नव्हतं, ते अगदी व्यवस्थित चालू होतं, प्रशासन चांगलं होतं आणि लष्कर तर खूपच शक्तिशाली होतं. बरोबर. आणि ह्या साम्राज्याचे दुसरे राजे होते अशोकाचे वडील बिंदुसार. आणि आईचं नाव? आईचं नाव होतं धर्मा. तर अशी ही कौटुंबिक पार्श्वभूमी होती सम्राट अशोकाची. आपण सम्राट अशोकाची ओळख करून घेतली, त्याचा जन्म कुठे झाला ते पाहिलं, आणि त्याला वारसा म्हणून मिळालेल्या त्या विशाल शक्तिशाली मौर्य साम्राज्याची स्थापना कशी झाली, त्याचे पूर्वज विशेषतः चंद्रगुप्त मौर्य यांचं कर्तृत्व काय होतं याची एक झलक घेतली. सम्राट अशोकाच्या सुरुवातीच्या आयुष्यावर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे काही निवडक माहिती आहे आपल्याकडे, त्यातून काही महत्वाचे मुद्दे बघू. हो, नक्कीच. म्हणजे त्याचा स्वभाव कसा होता, सिंहासनापर्यंत कसा पोचला आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले काही पैलू. बरोबर. कारण लहानपणापासून अशोक हुशार आणि शूर होता असं ऐकतो आपण, पण त्याचवेळी खूप रागीट आणि कठोर पण होता. अगदी. इतका की त्याला चांड अशोक म्हणजे क्रूर अशोक असंही म्हटलं जायचं. बापरे, चांड अशोक. पण तो शिकलेला पण होता ना, युद्धकला, राजनीती वगैरे. हो, युद्धकला, राजनीती, प्रशासन, शास्त्र यात तो तरबेज होता. पण त्याचा तो कठोरपणा, तो निर्णय घेताना अजिबात मागे पुढे पाहायचा नाही, असं या माहितीतून दिसतंय. आणि याच स्वभावाचा परिणाम त्याच्या सत्ता मिळवण्याच्या संघर्षात दिसला असणार, नाही का? नक्कीच. सम्राट बिंदुसारच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्यात वारसा हक्कासाठी संघर्ष सुरू झाला. मुख्य स्पर्धा कोणात होती? मुख्य होते सुशीम, त्याचा सावत्र भाऊ, आणि अशोक. सुशीम वडिलांचा लाडका होता, दरबारात लोकप्रिय पण थोडा गर्विष्ठ. आणि अशोक रागीट पण प्रचंड बुद्धिमान, एक चांगला रणनीतिकार होता आणि लोकांमध्ये त्याचा प्रभाव होता. अच्छा. मग त्या काळात तक्षशिला आणि उज्जैनमध्ये बंड झाली होती ना? हो. आणि सुरुवातीला सुशीमला पाठवलं होतं ते बंड मोडायला.
पण तो यशस्वी नाही झाला, म्हणजे अडकला तिथे. आणि हीच संधी अशोकाने साधली. अगदी. बिंदुसार आजारी पडला आणि अशोकाला पाठवलं गेलं, आणि त्याने ती संधी सोडली नाही. त्याने बंडक कसं मोडून काढलं? ते फक्त लष्करी बळाचा वापर नव्हता. अच्छा, मग काय होतं? त्याने यातून सैन्य आणि जनता दोघांचाही पाठिंबा मिळवला. स्वतःची एक प्रतिमा तयार केली. मग बिंदुसारच्या मृत्यूनंतर काय झालं? सत्ता सहज मिळाली त्याला? अजिबात नाही. बिंदुसारच्या मृत्यूनंतर पण जवळपास 4 वर्ष संघर्ष चालला. 4 वर्ष? हो. यात त्याचा मुख्य स्पर्धक सुशीम मारला गेला. पाटलीपुत्रच्या पूर्वेकडील दरवाजाजवळ त्याची हत्या झाली. अच्छा. त्यानंतर अशोकाने बाकी विरोधकांना बाजूला सारून साधारण इसनपू 273 मध्ये सत्ता मिळवली. स्वतःला मगधचा 3रा सम्राट घोषित केलं. पण त्याचा राज्याभिषेक लगेच झाला नाही असं म्हणतात. नाही झाला. कारण सत्ता स्थिर करणं, विरोधकांवर नियंत्रण मिळवणं यात वेळ गेला असणार. आणि या काळातही त्याचा तो कठोर स्वभाव कायम होता. म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नव्हती. बरं, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय माहिती आहे? विवाह वगैरे? हो. जेव्हा तो उज्जैनमध्ये होता, म्हणजे बंडानंतर राजप्रतिनिधी म्हणून, तेव्हा तो विदिशा शहरातल्या एका व्यापाऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडला. कोण होती ती? महादेवी शाथ्य कुमारी. तिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना 2 मुलंही झाली, महेंद्र आणि संघमित्र. अच्छा, पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, की ती पाटलीपुत्राला गेली नाही सुरुवातीला. हो, बरोबर. अशोक सम्राट झाल्यावरही महादेवीने पाटलीपुत्राला न जाता विदिशामध्येच राहणं पसंत केलं. पण का? विदिशाचं काही खास महत्व होतं का त्यावेळी? असं म्हणतात की विदिशा त्यावेळी बौद्ध धर्माचं एक महत्वाचं केंद्र होतं आणि महादेवी स्वतः बौद्ध असावी. कदाचित म्हणून तिने तिथे राहणं पसंत केलं असेल. हे महत्वाचं आहे. म्हणजे बौद्ध धर्माशी त्याचा संपर्क तेव्हापासून आला होता. हो. नंतर अर्थात अशोकाने पत्नी आणि मुलांना पाटलीपुत्राला बोलवून घेतलं आणि पुढे म्हणजे इसवी सन पूर्व 265च्या सुमारास त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. पण धर्म स्वीकारल्यावर लगेच त्याच्यात खूप बदल झाला असं दिसतं का या माहितीतून? नाही. इथे एक महत्वाची गोष्ट आहे. स्वतः अशोकानेच हे मान्य केलंय की बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सुरुवातीची 1.5 वर्ष त्याने तो धर्म फार गांभीर्याने घेतला नव्हता. अच्छा, म्हणजे सुरुवातीला तितकासा प्रभाव नव्हता? हो, त्याचा प्रभाव हळूहळू वाढत गेला असावा. तर एकंदरीत या माहितीतून दिसतं की अशोक सुरुवातीला किती कठोर, महत्वाकांक्षी होता. सत्ता मिळवण्यासाठी त्याने काय काय केलं आणि त्याचवेळी महादेवीसोबतच्या विवाहानंतर बौद्ध धर्माचा संपर्क आला. जरी सुरुवातीला तो तेवढा खोलवर नसला तरी. अगदी. आणि हा जो सुरुवातीचा चांड अशोक आपल्याला दिसतो आणि बौद्ध धर्माबद्दलचा त्याचा सुरुवातीचा थोडा उदासीन दृष्टिकोन, हे पाहिल्यावर एक विचार मनात येतोच. कोणता विचार? की जो शासक इतका कठोर, इतका महत्वाकांक्षी होता, ज्याने सत्तेसाठी इतका संघर्ष केला, त्याच्यात पुढे जाऊन इतका मोठा बदल कसा झाला असेल? आपण नेहमी ऐकतो की कलिंग युद्धानंतर तो बदलला. हो, बरोबर. पण मग हा प्रवास कसा झाला असेल? सत्तेसाठी क्रूरतेचा वापर करणारा राजा पुढे जाऊन शांततेचा आणि धम्माचा प्रसारक कसा बनला असेल, यावर नक्कीच विचार करण्यासारखा. सुरुवात त्या युद्धापासूनच कोरियाने का? कलिंग युद्ध. हो. तर माहितीनुसार इसवी सन पूर्व 261ची गोष्ट आहे ही. आजचा जो ओडिशाचा भाग आहे, तिथं कलिंग नावाचं एक राज्य होतं. स्वतंत्र आणि बरंच समृद्ध. आणि त्यांनी मौर्य साम्राज्याचं वर्चस्व मानायला नकार दिला होता. बरोबर. मग काय, अशोकाने आव्हान स्वीकारलं आणि एक प्रचंड मोठी फौज घेऊन तो निघाला कलिंगवर. आणि हे युद्ध म्हणजे फक्त एक सामान्य लढाई नव्हती. नोंदी सांगतात की ते इतिहासातल्या सगळ्यात भीषण युद्धांपैकी एक ठरलं. आकडेवारी तर खरंच धक्कादायक आहे. सुमारे 1,00,000 लोक मारले गेले असं म्हणतात. अक्षरशः रक्ताने माखली गेली होती. त्या काळात ही आकडेवारी किती मोठी असेल याची कल्पनाच करवत नाही. नक्कीच. यातून अशोकाची सुरुवातीची जी विस्तारवादी आक्रमक भूमिका होती ती स्पष्ट दिसते. आणि कलिंगने किती जोरदार प्रतिकार केला असेल हेही समजतं. पण मग खरा बदल घडला तो युद्धानंतर, बरोबर? जेव्हा अशोक स्वतः त्या रणभूमीवर गेला. हो, तो क्षण तो निर्णायक ठरला. काय पाहिलं असेल त्याने तिथे? म्हणजे आपल्याकडची माहिती काय सांगते? माहितीनुसार त्याने जे पाहिलं ते खूप विदारक होतं. सगळीकडे मृतदेहांचे ढीग, रक्ताचं थारोळं, आक्रोश करणाऱ्या बायका, अनाथ झालेली मुलं, घरंदारं जळत होती. हे दृश्य पाहून कोणत्याही माणसाचं मन हेलावेल. एका सम्राटाचंही हेलावलं. अगदी. आणि तिथेच त्या क्षणी अशोकाच्या मनात काहीतरी तुटलं किंवा जोडलं गेलं म्हणा हवं तर. त्याच्या विचारांना एक वेगळी दिशा मिळाली. तर दुःख होते, वेदना होत आहे. हे युद्ध म्हणजे मानवतेचा विजय नाही तर तिचा विनाश आहे,
असं काहीसं. बरोबर. हा त्याच्यातला बदल दर्शवणारा महत्वाचा क्षण होता. फक्त जिंकलेल्या प्रदेशाबद्दलचं दुःख होतं की आणखी काही खोल होतं यात? नाही, ही फक्त तात्पुरती हळहळ नव्हती. हा एका शासकाला, एका माणसाला आपल्याच कृतीच्या भयंकर परिणामांची झालेली एक तीव्र जाणीव होती. म्हणजे हा पश्चाताप खूप खोलवरचा होता. हो. आणि याच अनुभवाने असं म्हटलं जातं की चंड अशोक म्हणजे तो क्रूर अशोक तो बदलला आणि धम्म अशोक म्हणजे धर्माने चालणारा नैतिक अशोक बनण्याच्या दिशेने त्याचं पहिलं पाऊल पडलं. त्या रणभूमीवरच्या अनुभवाने त्याला हिंसेचा निरर्थकपणा कळला. मग त्याने पुढे काय केलं? इथून त्याचा धम्माचा प्रवास सुरू झाला का? अगदी इथेच आपल्याला पुढची माहिती मिळते. ह्या अनुभवानंतर अशोकाने युद्ध आणि हिंसा कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. ही खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे एक सम्राट जो जिंकण्याच्या शिखरावर आहे तो असं ठरवतो. हो, त्याने ठरवलं की आता शस्त्रबळाने नाही तर धम्माने म्हणजे नीतिमत्तेने लोकांची मनं जिंकायची. आणि त्यासाठी त्याने बौद्ध धर्माची तत्त्व स्वीकारली. बौद्ध भिक्षू, उपगुप्त, मोग्गलीपुत्त तिस्सा यांचा प्रभाव होता असं म्हणतात. बरोबर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने बौद्ध विचार आत्मसात केले. पण हा धम्म म्हणजे फक्त बौद्ध वर्व स्वीकारणं होतं की त्याचा अर्थ आणखी व्यापक होता? हा एक चांगला प्रश्न आहे. माहितीनुसार अशोकाचा धम्म हा कोणत्या एका धर्मापुरता मर्यादित नव्हता. तो एक नैतिक आणि सामाजिक आचारसंहिता होती. अच्छा, म्हणजे त्यात काय काय येत होतं? त्यात सत्य बोलणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, गुरुजनांचा मान राखणं, सगळ्या प्राणीमात्रांवर दया करणं. गुलाम आणि नोकरांनाही सहानुभूतीने वागवण्याबद्दल होतं त्यात. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व धर्म, पंथ, विचारांबद्दल सहिष्णुता ठेवणं. ही त्याची नवी राज्यनीतीच होती असं म्हणायला हरकत नाही, जी आधीच्या धोरणांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे ही एक प्रकारची वैश्विक नैतिकता होती जी त्याला प्रजेमध्ये रुजवायची होती. अगदी. तो म्हणायचा सुद्धा की सत्य आणि दयेपेक्षा मोठा कोणताच विजय नाही. आणि हे विचार त्याने लोकांपर्यंत पोहोचवले कसे? त्याने ते शिलालेखांवर आणि स्तंभांवर कोरले. हे स्तंभ आणि शिलालेख म्हणजे फक्त दगड नाहीत. ते अशोकाचे विचार आहेत, त्याची मूल्य आहेत, त्याचा अमर वारसा आहेत ते. तर आपण पाहिलं की अशोकाने शस्त्र सोडून धम्मविजयाचा मार्ग निवडला आणि त्याचा किती खोलवर परिणाम झाला, राजकीयच नाही तर नैतिक आणि जागतिक पातळीवर. बरोबर. धम्म महामात्य, आंतरराष्ट्रीय प्रचारक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिलालेख आणि स्तंभ. यातून त्याने अहिंसा, करुणा, सहिष्णुता हे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. आणि तेही त्यांच्या भाषेत, त्यांच्या लिपीत. हो, त्याचा हा वारसा फक्त इतिहासात नाहीये. सारनाथ स्तंभ, धम्मचक्र या रूपाने तो आजही आपल्या ओळखीचा भाग आहे. इतकंच नव्हे तर धम्म महामात्र नावाचे खास अधिकारी नेमले. त्यांचं काम काय होतं? धम्माचा प्रसार करणं आणि लोक त्याचं पालन करतात की नाही हे पाहणं. त्याने परदेशातही आपले दूत पाठवले होते धम्मप्रसारासाठी. म्हणजे त्याचा उद्देश आता साम्राज्य वाढवणं नव्हता, तर माणुसकी आणि नैतिकता वाढवणं हा होता. बरोबर. धम्मविजय हाच खरा विजय असं तो मानू लागला. खरंच एका युद्धाच्या भयानक अनुभवातून एका सम्राटाने पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. आज आपण पाहिलं की कलिंगच्या त्या भीषणतेने अशोकाला कसं आतून बदललं आणि शस्त्र सोडून करुणेचा मार्ग स्वीकारायला लावला. हो, हा प्रवास खरंच विलक्षण आहे. आणि आतून एक विचार मनात येतो. तो म्हणजे एवढी टोकाची हिंसा आणि दुःख अनुभवल्यानंतर एखाद्याच्या विचारांमध्ये इतका मोठा बदल कसा होऊ शकतो, विशेषतः जो सत्ताधीश आहे त्याच्यामध्ये. बरोबर. अशोकाची ही कहाणी आपल्याला हेच तर सांगत नाही ना की अत्यंत नकारात्मक अनुभवातूनही एक खोलवरचं सकारात्मक परिवर्तन घडू शकतं. हो, यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे. अशोकाने हजारो वर्षांपूर्वी दगडावर कोरून एवढ्या मोठ्या प्रदेशातल्या लोकांशी संवाद साधला, जो इतकी शतकं टिकला. आज आपले युग डिजिटल आहे. संवाद तर क्षणात होतो, पण कदाचित क्षणात विरूनही जातो. बरोबर. मग आजच्या काळात असे चिरस्थायी अर्थपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कोणते मार्ग असू शकतील, ज्याचा प्रभाव असाच खोलवर आणि दीर्घकाळ टिकेल? हा विचार करायला लावणारा प्रश्न. आणि एवढंच नाही तर प्राण्यांसाठी दवाखाने उघडणं, रस्त्याच्या कडेला झाडं लावणं, विहिरी खोदणं अशा लोककल्याणकारी कामांवर त्याने भर दिला, असंही यात नोंदवले. म्हणजे हा बदल फक्त वैयक्तिक नव्हता, तर त्याने पूर्ण प्रशासनाची दिशाच बदलली होती. अगदी. आणि हीच गोष्ट आजच्या काळातही किती महत्वाची आहे, नाही का? बरोबर.
जिथे सत्ता, संघर्ष आणि मतभेद वाढताना दिसतायत, तिथे अशोकाचा विचार की खरी शक्ती तलवारीत नाही, ती करुणेत आणि सेवेत आहे, आजही मार्गदर्शक ठरू शकतो. आणि हा विचार फक्त इतिहासाचा भाग म्हणून संग्रहालयात न ठेवता तो आपल्या शिक्षण पद्धतीत, आपल्या संविधानाच्या मूल्यांमध्ये, आपल्या रोजच्या वागण्यात कसा आणता येईल, हा विचार करायला हवा असं वाटतं. निश्चितच, कारण साम्राज्य येतात आणि जातात, पण मूल्य आणि विचार टिकून राहतात. त्या दस्तऐवजाच्या शेवटी म्हटलंय तसं, चंड अशोक ते धम्म अशोक हा प्रवास म्हणजे केवळ एका राजाची गोष्ट नाही, तर भारताच्या आत्म्याचा, त्याच्या नैतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अगदी. तर थोडक्यात सांगायचं तर अशोकाची कहाणी ही दोन टोकांची आहे. एका बाजूला युद्धाचा विध्वंस, दुसऱ्या बाजूला माणुसकी आणि करुणेचा प्रसार. हो. त्याचे शिलालेख आपल्याला शासनाची जबाबदारी आणि नैतिकतेचं महत्त्व सांगतात. चंड अशोक हे नाव भूतकाळाचं प्रतीक असलं तरी धम्म अशोक ही ओळख त्याच्या भविष्याला आणि मूल्यांना दर्शवते. आणि आजच्या जगात जिथे अनेकदा सत्तेचा गैरवापर दिसतो, तिथे ताकदीपेक्षा करुणेचं महत्त्व सांगणारा त्याचा संदेश अधिक महत्त्वाचा वाटतो. हो ना. ही शिकवण फक्त भूतकाळातील धडा नाहीये, तर वर्तमान आणि भविष्यासाठीही एक महत्त्वाचा विचार आहे खरं तर. मग जाता जाता एक विचार मनात येतो. इतिहासातल्या एका व्यक्तीच्या इतक्या मोठ्या परिवर्तनातून मिळालेली ही शिकवण आजच्या आपल्या समाजाला, आपल्या नेतृत्वाला कोणती नवी, सकारात्मक दिशा देऊ शकेल, यावर नक्कीच विचार करायला जागा आहे.